शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आता आलो आहे जालना जिल्ह्यातील भोकरद तालुक्यातील पिंपळी रेणुकाई या गावामध्ये आलो आहे. आणि तुम्हाला वाटतं असेल हा मुकेश या गावामध्ये कशाला आला आहे, तर या गावामध्ये होता आर्डोर सीडच्या मिरा मिरचीचा एक मोठा असा कार्यक्रम. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती मिरचीची लागवड केली जाते. तुम्ही जर या भागामध्ये आलात तर प्रत्येक शेतकऱ्यापाशी अर्धा एकरापासून 10-15 एकरापर्यंत शेतकरी ही मिरचीची लागवड करत असतात. आणि परंतु या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सध्याला पावसाला देखील सुरुवात आहे आणि या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्लॉट हे रोगामुळे खराब झाले आहेत. पण आता सध्याला या भागामध्ये जो एक प्लॉट टिकून राहिला आहे तो म्हणजे हा आर्डोर सीडचा मिरा मिरची या वाणाचा होय. त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. जर आता मी ह्या झाडापाशी जर थांबलो आणि ह्या झाडापासून तुम्ही जर खालून वरपर्यंत जर बघितलं तर अतिशय लाख म्हणजे मोठ्या प्रमाणात मिरची तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. जर मिरचीचं शायनिंग चकाकी आणि लक्षण जर तुम्ही बघितलं तर ही मिरची अतिशय तिखट आहे आणि ही मार्केटला चालणारी व्हरायटी आहे. खरं तर जर तुम्हाला हे दाखवतो तिखट आहे, जबरदस्त तिखट अशी ही मिरची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शेतकऱ्यानं, तुम्हाला वाटत असेल या शेतकऱ्यानं लय खर्च करून ही मिरची पिकवली असेल, तर तसं अजिबात नाही. अगदी एक सुद्धा वाटेर सुलीबल एक सुद्धा वाटेर सुलीबल या मिरची पिकासाठी सोडलं नाही. अगदी शेणखतावरती एवढी सुंदर अशी मिरची या शेतकऱ्याने त्या ठिकाणी पिकवली आहे. आणि शेतकऱ्याला जर विचारलं तर ही जादू कशामुळे केली आहे, तर शेतकरी आवर्जून सांगतोय ही फक्त आर्डोर सीडच्या मिरा मिरचीची जादू आहे. मग कशी वाटते आर्डोर सीडची मिरा मिरची?